इलेक्टेड झाले काही मुद्दे आमच्या क्लासला पूर्ण क्लिपचा विचार एक सगळ्यामध्ये त्या क्लिपचं पूर्ण पुनर्वसन करा तुम्ही काही मुद्दे वरती आलेले काही असे हायलाइटेड झाले काही पॉईंट मुलाचं प्रेम हे एकच प्रेम होतं मुलीचा तणाव मुलीला आलेला त्याच्या बापाची कोणत्या मुलीच्या बापाची काउन्सिलिंग अजून याचे सोशल साईट वापरताना घ्यावं प्रिकॉशन काय काय घेतल्या पाहिजे अजून वेळेवर संपर्क करा इन्फॉर्मेशन शेअर करताना अगदी काळजी घेतली पाहिजे अजून अतिरिक्त वापर किंवा जास्त वाटण्यापेक्षा जास्त वापर अजून आईची मदत बघा या सर्व गोष्टीची चर्चा करताना पहिले एक आपल्याला विचार करावा लागेल की सुरुवात शाळेपासून झाली कॉन्व्हेंट स्कूलला होती तिथून सुरुवात झाली म्हणजे तेच कुमारांचं वय आलं कुमार वयात झालेली तिथं त्याच्या मनामध्ये काहीतरी एकतरी प्रेम त्याच्याबद्दल मनामध्ये त्याने घर करून द्यायचं की माझी स्वप्नाची आणि या त्या भावना त्यावेळेस त्या झाल्या ते करत असताना सरांनी सांगितलं की मुलीचे वडील काउन्सिलिंग करत होते बघा इथे दोन पालांना म्हणून मुलाचे वडील पण दाखवले आणि मुलीचे वडील पण दाखवले किती टोकाच्या भूमिका मुलाचा जो काही वडील आहे किंवा पालक आहे त्यांच्याकडे वेळ नाही मुलगा मध्ये काय मुलगा रूममधून बोलतोय की पप्पा जरा तब्येत करतो आणि पप्पा लगेच ड्युटीला इथं आपल्याला एक काम करावं लागेल की वडील म्हणून किंवा पालक म्हणून भूमिका आपण जेव्हा घरी साकार करतो आपण तेव्हा आपल्याला मुलांची मैत्री करावी कदाचित त्या काळामध्ये त्या शाळेमध्ये असताना मुलगा मुली काय गायचं होतं तो आपलं म्हणणं कोणाचं मागू शकत नव्हतं तर त्यावेळेस त्याला चांगले मित्र मिळाले असते त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं किंवा एखादा मैत्री एखादा शिक्षक त्याच्याजवळ राहिला असतं तर कदाचित त्यांच्याकडे सांगितलं असतं पुढे जाऊन त्याच्या वडील त्यांच्यामध्ये जे कम्युनिकेट होतं ते एवढं चांगलं नव्हतं वडिलांची तर त्याच्याची मैत्रीची भावना राहिली किंवा मैत्री राहिली कदाचित काही वडिलांकडे सांगितलं त्याची मुलगी होती माझा आई पण नव्हती नोकरी होती बऱ्याचशा काही गोष्टी मग त्यावेळेस घरामध्ये लोक असले की एक व्यक्ती नसतं ते मात्र जबाबदाऱ्या भावाच्या जास्त वाटतं आई होती म्हणून वडिलांनी त्याला जवळ घ्यायला पाहिजे कारण दोन वेळ त्यात दाखवलंय त्यांनी वडिलांनी साधारण उघड बोला काय तुला काही प्रॉब्लेम आहे विचारायला ज्यावेळेस आपण आपुलकीने बोलतो मुलांशी तर ते आपल्याकडे खुलतात थोडं सांगायचा प्रयत्न दुसरी गोष्ट टेक्निकल बाजूकडे येऊया आपण टेक्निकल बाजूकडे येऊया मला वाटतं की अशा सिरियल जेव्हा आपण आपल्या घरामध्ये विद्यार्थ्यांना मुलांची पाहत मुलांसोबत पाहत होतो त्यांना टेक्निकल बाजू जर माहिती नसेल तर आपल्याला त्यांना सांगणं आवश्यक आहे मी तर असं म्हणेल आपल्याला सगळ्यांना की पालक म्हणून आपल्याला जसं टेक्नॉलॉजी बदलत जात आहे जसं समाज बदलत आहे समाजाच्या गोष्टी बदलत आहे तसं आपल्याला ते माहीत करून घेणं आवश्यकच आहे बिलकुल स्वतःला अपडेटच करावं लागेल कारण मी जर 1977चा बीएड असेल आणि आताचा बीएड खूप फरक आहे तेव्हा बीएड आपल्याला करावं लागेल आता जे काही नवीन टेक्नॉलॉजी आहे त्याचा वापर मला करावा लागेल आता बिलकुल आपल्याला विचार करावा लागला की 1 वर्ष रिटायर होतोय मला या गोष्टीचं काय घ्यायचं नाही तुम्ही पालक म्हणून तुमचे मुलं तुमचे नातवंड त्यांना या गोष्टी कुठंतरी आपण एक चळवळ केली की तो मुलगा जो काही होता क्राईम करणार तो माझाच नातू असेल किंवा माझा मुलगा जर आहे त्यावेळी आपल्याला टेक्निकल गोष्टी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे आपल्या मुलांना तर सांगायला लागतं आता त्यांनी काय केलं पाहिजे ज्यांना कॉम्प्युटरचं नॉलेज देणं पाहिजे लोकांना देणं आलं की सॉफ्टवेअर आहे पॉवर पॉईंट फोटोशॉप नावाचं एक सॉफ्टवेअर आहे जगातलं सगळ्यात फोटोच्या बाबतीत सगळ्याच प्रकारचं नावाचं सॉफ्टवेअर आहे ते फोटोशॉप आहे त्याच्यामध्ये एकदम माझ्या सगळ्या जाणणारवाल्या माणसाला सुद्धा आहे त्यांनी काय त्याच्या पलीकडे जाऊन सरांच्या बॉडीला माझा चेहरा माझ्या बॉडीला सरांचा चेहरा असं सांगता येईल काही अश्लील चित्र गोळा केली त्या अश्लील चित्रांना ज्या तिची माहिती होती तिचा स्कॅन करून फोटो स्टार्ट करून त्याने प्लेस केला याच्या काही गोष्टी त्यांनी म्हणजे फोटोशॉप हे चांगलं सॉफ्टवेअर आहे पण वापरायचं कसं हे आपल्यावर इंटरनेट चांगलं साधन आहे वापरायचं कसं ते आपल्यावर त्याने सर्व जो काही बदला घेण्याची वृत्ती त्याच्यामध्ये वाढत गेली किंवा माझं कोणी ऐकून घेतले त्या मुलीने मला नाकारण्याची भावना त्याने घर करून घेतलं त्याच्या मनामध्ये कुठेतरी आता हिला आपण बदला घ्यावा किंवा हिला कुठेतरी त्रास द्यावा म्हणजे वेगळे पाहिजे त्याला कुठेतरी आपल्याला या सर्व गोष्टींचा विचार करत असतो टीव्ही असेल मोबाईल असेल किंवा संगणक इंटरनेट असेल या सर्व गोष्टी आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी की आपल्या शरीराचा अंका जे काय करते ते प्रत्येकाची वेगवेगळी
सगळ्यांना माहिती आहे ते नवीन चाईल्ड तसं आयपी ऍड्रेस आहे काही टर्म्स आहेत बघा आयपी ऍड्रेस इंटरनेट प्रोटोकॉल हे जे काय आहे आयपी ऍड्रेस जिथं जिथं इंटरनेट कनेक्शन आहे त्या प्रत्येकाचा वेगवेगळा सारखा प्रतिक्रिया जगामध्ये अब्जोवरती कॉम्प्युटर कनेक्शन असतील नेट कनेक्शन असतील तर सगळ्यांचा आयपी ऍड्रेस हा वेगवेगळा असतो म्हणजे कुठेतरी आपण तुला माहिती सांगायला की तुला असं वाटू नको देऊ किंवा मेसेज पाठवला किंवा काही ईमेल पाठवला कोणाला सापडणार नाही तू सापडशील त्याचे ते बरोबर शोध आणि विशेष म्हणजे सायबर क्राईमची काही पुस्तक तुम्ही वाचली त्याच्यात आपण नमूद केलेलं आहे की सायबर क्राईमच्या गुन्हेगारांना बेल होतो आता सुरुवात झाली तर लांबची गोष्ट पण बेल होतो हा ट्रीटी त्यांनी बनवलेला आहे आपण साहेब आपले जवळ 3 वर्ष मुंबईला या ब्रांचला होतं क्राईम ब्रांचला मुंबईला 3 वर्ष त्यांनी काम केलेलं त्यांच्याशी बऱ्याच कमी चर्चा केली बऱ्याचशा माहिती मिळत गेल्या टेक्निकल गोष्टी ज्या आहेत आपल्याला पालक कुठून समजूनच घ्याव्या त्याच्यानंतर डोमेन आला बघा डोमेन काय प्रोव्हाइड करणारी जी काही कंपनी असेल आता कसं आता या घरामध्ये येते कोणाकडून येते आपल्याला एरिया दिली तसंच इंटरनेट सेवा देणाऱ्या बऱ्याचशा कंपन्या BSNL बऱ्याचशा कंपन्या पण त्यांची जी काही मेन सर्व्हरची लाईन असते त्याला डोमेन ते डोमेन झालं त्याच्यानंतर आयपी ऍड्रेस झाला त्याच्यानंतर पासवर्ड आले नंतर हॅकर्स आले बरेचसे लोक हॅक पण करतात त्याच्याकडे म्हणजे ज्या काही गोष्टी झाल्या त्यांनी सांगितलं की आपल्या घरातल्या मुलांमुलींना सोशल नेटवर्कवर जाऊ नका सोशल नेटवर्क कोणते असतात ते सोशल साईट कोणते असतात ट्विटर फेसबुक सध्याचं सगळ्यात जोरदार जे काही कमेंट केले आपल्यापैकी कोणाकोणा चालवू शकते सरांचा अजून सरांचा म्हणजे या वर्गापैकी बऱ्याचशा लोकांना कारण नंदुरबारच्या हॉलमध्ये टेक्नॉलॉजीमध्ये 3 लोकांनी वरती हात केला होता की आम्हाला कॉम्प्युटर ऑपरेट करता येतं फेसबुक अकाउंट तर तिथं एकाने वरती आहे ना तवल्यामध्ये 3 लोकांनी सांगितले तर फेसबुकचे अकाउंट असलेले बरेचसे लोक मला फक्त काही गोष्टी मी टेक्निकल पॉईंट तुम्हाला सांगतोय आणि त्याच्यामुळे आपल्या मुलांना सुद्धा सांगावं लागते की फेसबुक अकाउंट क्रिएट करताना बरेचसे तिथं सिक्युरिटी असते ती सिक्युरिटी आपल्याला जाणून घ्या आणि हे रिक्वेस्ट